श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितलेला आहे. तर व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर झालेला आहे हे मला माहिती आहे. जरा थोडं काम होतं त्यामुळे व्हिडिओ लेट पडायलेला आहे. तर सकाळी आज आम्ही दुसऱ्या दिवशी छान असं रेडी होऊन निघालो विजापूरला. तर मी आणि दीदींनी छान असे मॅचिंग ड्रेस घातले होते. कलर फक्त चेंज होता. तर मी त्यांना एक छान असं सकाळी गुलाबाचं फूल दिलं, त्यांना एक मला एक. खूप वारं होतं. त्यानंतर हे दोघांचं चालू होतं गाडीत बसायचं, त्याला कधी जावं असं वाटत होतं. त्यानंतर छान असं आम्ही चाललेलो आहोत. जाताना हवा चेक केली, गाडीची कमी होती, हवा वगैरे भरून घेतली. कधी पण फिरायला जाताना लक्षात ठेवायला पाहिजे. हवा भरायला त्याचे पप्पा बघायला होते हवा भरण्यासाठी. तर याचं चालू होतं मला गाडी चालवायचं. हे आम्ही ओढत होतो त्यामुळे ते खूप नखरे करत होता. बघा कसा गाडी चालवतोय. अजून 4-5 वर्षाने हाच घेऊन जाईल आम्हाला कुठेतरी फिरायला. त्यानंतर हवा वगैरे चेक करून भरून घेतली. बघा याचं कसं चाललेलं असतंय. एकदा पुढं जाते यांच्याकडं, नंतर पाठीमागे येते, परत पुढं जाते. खूप नखरे असते त्याचे. त्यानंतर CNG वगैरे बघितला भरायला होता, त्यामुळे मग थांबून CNG भरला आम्ही. खूप लाईन होती तिथं पण. भरण्यासाठी काहीच टाईम लागत नाही, फक्त नंबरला थांबायचं म्हणलं की टाईम लागतो. CNG भरताना पण ह्या दोघांचे नखरे चालूच होते. त्यानंतर आम्ही जतच्या बाहेर पडलो CNG वगैरे भरून. खूप लेट झालं होतं आम्हाला जाण्यासाठी. 9 वाजता निघायचं होतं, 11 वाजले होते. त्यामुळे नाश्ता हे न करता निघालो. जास्त काय भूक नव्हती लागली, चहा बिस्किट खाल्लं होतं. छान असे गाणे लावले होते मस्तपैकी. छान असा प्रवास चालू केला. जेवण वगैरे केल्यानंतर चेहऱ्यावर जरा स्माईल आली. त्यानंतर आम्ही दोघींनी फोटो वगैरे काढले. पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही विजापूरच्या पुढं आलमट्टी डॅम म्हणून एक खूप छान व्ह्यू आहे, ते बघण्यासाठी आम्ही जायचं ठरवलं. विजापूर प्लॅन कॅन्सल केला आणि आलमट्टी डॅम इथे आम्ही पोहोचलो. खूप छान होतं. तिथले रस्ते वगैरे खूप भारी होते. आपल्या इथं कसं असतंय आणि तिथं कसं असतंय बघा व्हिडिओमध्ये. किती छान आणि सगळी हिरवेगार आहे सगळीकडे. गार्डन तर खूप होते तिथं. खूप भारी वाटतंय असं बघायला भेटल्यावर. हे डॅमचं मेन गेट होतं, पुढे आहे ते. इथे संगीत शो होतो, लाईट शो. ते पण संध्याकाळी. आम्हाला यायचं होतं रिटर्न म्हणून आम्ही काय बघितलं नाही. त्यानंतर आम्ही डॅम गेट बंद होतं त्यामुळे मग बघू शकता किती छान असं गार्डन होतं हे. आम्ही म्हटलं येताना बघूया हे गार्डन, कारण आम्हाला पोचायला 4 वाजले होते. लगेच रिटर्न जतला पण जायचं होतं.
त्यामुळे मग आम्ही डॅम बघायचं म्हणून वर टेकडीवर एक रस्ता आहे म्हणून तिथे गेलो. 2-3 किलोमीटरचा होता. मग तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो. मेन गेट डॅमचं बंद असल्यामुळे आम्हाला लांबूनच बघावं लागलं. सगळीकडे एकदम मस्त मस्त गार्डन होते. हे बघू शकता, डॅमचं पाणी आहे. खूप पाणी बघितल्यावर कसं वाटतं, छान. तसं आम्हाला वाटत ह्याचं बघायचं चालू होतं, गार्डन, पाणी वगैरे. त्यानंतर हा टेकडीवरचा रस्ता होता. जंगल असल्यासारखं पूर्ण वाटत होतं. भीती पण वाटत होती, कारण पहिल्यांदा असं दुसरीकडे म्हणजे कर्नाटक भागात आलो होतो आणि आम्हाला कन्नड वगैरे येत नाही, मराठीच आणि हिंदीच येते. आणि तिथे हिंदी थोड्याच लोकांना कळत होती, जास्त करून कन्नडच बोलत होते. ते आम्हाला काही समजत नव्हतं. त्यानंतर आम्ही जरा भीत गेलो, बघितलं डॅम वगैरे. गार्डन होतं तिथं एक. त्या गार्डनचे व्हिडिओ किंवा फोटो तुम्हाला पुढं दिसेलच. किती मस्त होते ते. टेकडीवरून बघून तिथे एक गार्डन होतं, ते आम्ही बघायला गेलो. गार्डन म्हणजे असं गार्डन असल्यासारखं नव्हतं. तिथे सीता लवकुशांना जन्म दिल्यानंतर तिने कसं मठामध्ये राहिली वगैरे सगळं तिथं दाखवलेलं होतं. त्यांचं युद्ध ते खूप छान होतं. तिथे कमळं वगैरे तर खूपच भारी होते. मूर्त्या तर असल्या भारी भारी होत्या की लयच भारी. असं वाटत होतं हिरवळ इथंच राहावं, असं छान वाटत होतं. बघू शकता, हे युद्ध झालेलं होतं तेव्हाच. ते आता इथं बघण्यासाठी छान असं डेकोर केलेलं आहे. तिथे खूप छान छान वाटत होतं. तर या दोघांची मस्ती चालू होती. त्याला घेऊन चलत होते, त्याच्या मम्मी पप्पा पुढे चलतात आणि आम्ही दोघे याला घेऊन चलतोय. तिथलं गार्डन बघून झाल्यानंतर आम्ही रॉक गार्डन बघायला नंतर डबल खाली आलो. हे गार्डन खूप भारी वाटत होतं. आदिराचं फुगा घेऊन खेळायचं चालू होतं. माझ्यासोबत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. इथे हा पाण्यात सीन दिसतोय तो मंदिराचा, खूप भारी वाटत होता. त्यानंतर आम्ही आमचे फोटो वगैरे काढून घेतले. ह्या डॉनचे पण काढले. हा आतून असा दिसतो स्टॅच्यू आणि बाहेरून वेगळाच दिसतो. त्यानंतर इथं आतमध्ये यांचं झोका खेळायचं चालू होतं. दीदी झोका खेळतात, आदिराज पप्पा हे झोका खेळत होते. मी त्यांचे व्हिडिओ घेत होते. त्यानंतर माझा यांना घ्यायला आला व्हिडिओ. म्हटलं मी सगळ्यांचं घेतले तुमच्या, माझाही एखादा घ्या, म्हणून घेतला माझाही. खूप भारी वाटत झोका. खूप दिवसानंतर खेळले होते.
त्यानंतर आम्ही आमच्या दोघांचे फोटो काढले. दीदी पण झोका खेळत होत्या. त्यांना कोणी झोका दिला नाही म्हणून त्यांचं त्याने घेऊन खेळत होत्या. इथे झोका खेळण्यासाठी असं होतं, प्रत्येक 2 खांबाच्या मध्ये झोके होते. 5-6 तर झोके होतेच. हे मी व्हिडिओ घेते म्हणून हाय हाय करत होते. तेव्हा हे मला झोका देत होते. त्यानंतर मी यांना दिले झोके 1-2. त्यांचाही व्हिडिओ घेतला. ते खूप वर्षानंतर झोका खेळत असतील असं वाटत होतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलच तितकी भारी येत होती. खूप वेळ झाला होता, 5:30 वाजून गेलत्या, तरी यांचं झोका खेळायचं बंद झालं नव्हतं. सगळे झोकाच खेळत होते तिघे. आदिराजला पण खूप भारी वाटत होतं. खूप टाईम झाला होता. त्यानंतर आम्ही गार्डन वगैरे बघून विजापूरला निघालो. खूप उशीर झाला होता. त्यानंतर जाताना एक महादेवाचं मंदिर होतं. त्याचं नाव काय आता मला लक्षात नाही आहे. मंदिराचं खूप छान व्ह्यू होता तो पण. जाताना म्हणलं दर्शन करून जावं आलोय तर. हे एंट्री करायचं गेट होतं. इथं पण एंट्री तिकीट होती, ते घेतली आणि निघालो. याचं फुगा घेऊन खेळायचं चालू होतं. काय मामाने फुगा घेऊन दिला होता ना. इथे राधा कृष्ण बसलेले खूप छान स्टॅच्यू केला होता. त्यानंतर इथे लांबच आम्ही चप्पल वगैरे काढले आणि आतमध्ये गेलो. या काकांनी सांगितलं मला चप्पल वगैरे इथं सोडा, आत परमिशन नाही आहे म्हणून. आता वगैरे गेलो. बघू शकता महादेवाची मूर्ती किती मोठी आहे. किती भारी वाटतंय, बघितल्यानंतर खूप छान वाटलं. त्यानंतर दर्शन वगैरे करून निघालो. तर छान छान दर्शन झाले. तिथे शनिदेवाचंही मंदिर होतं. तिथलं काही व्हिडिओ घेता आले नाही. हे जाताना विजापूरमधलं गोल घुमट होतं बघा. थोडंसं दिसते, काय मी बघितलं नाही, टाईम झाला होता त्यामुळे. आणि लवकरच 6ला तर बंद होतोय, त्यामुळे आम्हाला काय बघायला वगैरे भेटलं नाही आहे. लांबूनच बघितल्यानंतर कधीतरी नेक्स्ट टाईम गेल्यानंतर बघून घेऊ. तर फिरायला आले शॉपिंग केली नाही असं कधी झालं का? मग आम्ही विजापूरच्या झुडिओमध्ये गेलो शॉपिंग करण्यासाठी. खूप मोठं होतं झुडिओ. बघूया म्हणलं, फेमस पण आहे इथे शॉपिंग करण्यासाठी. म्हणलं बघावं काय छान भेटते का, आपल्या इकडं कसे भेटतात कपडे वगैरे, वेस्टर्न कुर्तीज. त्यासाठी आम्ही गेलो बघण्यासाठी. स्टार्टिंगला मी झुडिओमध्ये गेलो. जास्त करून असं कुर्तीज वगैरे तर नव्हतेच, पण वेस्टर्न आणि मुलींसाठी म्हणजे कॉलेजला वगैरे जाण्यासाठी त्यांच्यासाठी क्रॉप टॉप वगैरे खूप छान छान होते.
याचं बघा इथं चालू होतं मस्ती. कुठं जाऊन बसत होता कायच ह्याचं कळत नव्हतं. तुमचीही मुलं असेच करतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा. यांचं इथे चप्पल बघण्याचं चालू होतं आणि याची मस्ती चालू होती. त्यानंतर आम्हाला तिथं काय आवडलं नाही म्हणून आम्ही यस्टाला गेलतो. शॉपिंग वगैरे केली. यस्टामध्ये छान छान होते ड्रेसेस वगैरे. कुर्ती पण मस्त होत्या. एक कुर्तीज घेतले यस्टामधून आणि खूप लेट झाला होता त्यामुळे मग निघालो जतला जाण्यासाठी. जतला गेल्यानंतर एका हॉटेल बघून छान असं जेवण वगैरे केलं आणि घरी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी खूप छान व्ह्यू होता. 7 ते 8 वाजले होते. छान व्ह्यू असल्यामुळे मग चहा खारी मस्त खाल्ली. त्यानंतर निघालो आम्ही सोलापूरला येण्यासाठी. हे सकाळी 6च्या गाडीने गेले होते कारण त्यांना ऑफिस होतं. मग आम्ही तिघेच होतो गाडीमध्ये. मग आणि आदिराज एक छोटा. तर निघालो आम्ही सोलापूरला येण्यासाठी. येताना छान अशी जतमधली फेमस बुट्टी भेळ घेतली. त्यानंतर मी सोलापूर जवळ आल्यानंतर पुढे बसले कारण याला मस्ती करायला जागा पुरत नव्हती म्हणून. मग गाणे वगैरे लावले. म्हणले ह्याचा झोपायचा टाइम झालेला आहे म्हणून ह्याच्यासाठी ह्याचं फेवरेट गुलाबीसाठी गाणं होतं ते लावलं थोड्या वेळ. त्यानंतर म्हणलं झोपते का नाही थोड्या वेळ जरा याची वाट बघितली आणि वाटेत छान असे भजी वडापाव वगैरे घेतले. त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही कारण भूकच एवढी लागली होती. खाल्ल्यानंतर हा झोपला फायनली. यशोदा का नंदलाला गाणं लावलं होतं. त्यानंतर सोलापुरात कसं आलं हे समजलंच नाही. घरी आलो. घरी ह्याची मस्ती चालू होती बघा. आणि यांच्या दोघांसाठी नॉनव्हेज बनवलं होतं. यांना खायला दिलं. इकडे आईच्या भाकरी करायला चालू होत्या. पप्पांनी भाजी घातली होती. आम्ही यायच्या आधीच यांनी सगळं आणून तयारी करायला चालू केली होती. त्यानंतर हे दोघांनी जेवण वगैरे केलं आणि गेले त्यांच्या गावी आळजापूरला दीदींच्या सासरी. तर आपला व्लॉग इथे संपला. कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग थोडासा मोठा आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज आणि व्लॉग्स कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अजून अशा नवनवीन आणि छान छान व्लॉग किंवा व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.